न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. सिडको परिसरातील काळेमळा येथे सकाळी 9 वाजेच्या सुमारास घराच्या दुसऱ्या मजल्यावर खेळणारा 2 वर्षीय चिमुकला अचानक खाली पडला. त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती स्थिर असल्याने घरच्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. याबाबत अधिक वृत्त असं की सिडको परिसरातील काळेमळा येथे राहणारे शेख कुटुंबीय दैनंदिन कामात असताना सकाळी 9 वाजेच्या सुमारास 2 वर्षे 2 महिन्यांचा करीम शेख दुसऱ्या मजल्यावरती त्यांच्या राहत्या घरात खेळत होता. खेळता खेळता तो घराच्या गॅलरीच्या रेलिंगवर पकडून उभा राहिला. बघता संपूर्ण रिलिंग चढून गेल्यानंतर त्याचा तोल जाऊन तो दुसऱ्या मजल्याहून खाली पडला. ही बाब करीमच्या घरच्यांच्या लक्षात येताच लहान काका इर्शाद शेख यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यास तात्काळ एका खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. सद्यस्थितीत करीमची तब्येत स्थिर असल्याची माहिती समजत आहे. तर या बाबीचे CCTV फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले असून सोशल मीडियावर करीमची तब्येत ठीक राहण्यासाठी देवाकडे प्रार्थना करण्यात येत आहे. न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक.